लास्ट आवाज येतो ना? ओके, एनी प्रॉब्लेम? ओके. हा तो वीक आहे, म्हणजे हा जो पूर्ण आठवडा आहे हा, आणि एक दोन आठवडे आपले खूप आपलं बिझी शेड्यूल असणार आहे. बिझी शेड्यूल म्हणजे काय असणार आहे? 15 ऑगस्ट तर आपली एक्झाम बनली. तर 15 ऑगस्ट ही तयारी बरोबर आपण आपली एक्झामची पण तयारी स्टार्ट करायची आहे. तर शक्यतो आता काल आपले भरपूर जणांचे काही पॅरेंट्स भेटले असतील, तर त्यांनी काही तेलकट वगैरे काही खाऊ वगैरे तुम्हाला दिला असेल चिवडा वगैरे. तर तो शक्यतो काय करा, 1-2 दिवस संपून टाका. कारण की तेलकट वगैरे जे पण काही पदार्थ आहे, बाहेरचे पदार्थ खाल्ले तर आपल्याला काय आहे, शक्यतो खोकला वगैरे, घसा वगैरे, ताप वगैरे यांची शक्यता असते. त्यामुळे आपण प्रत्येक पॅरेंटला काय सांगतो की तुम्ही तेलकट तुपकट घेऊ नका. शक्यतो तुम्ही देताना काय द्या, ड्राय फ्रूट देईल. त्याला प्रत्येक कसं नाही आपले आरोग्य हे कारणच ते असतं. तर आता आपण नेक्स्ट फेज जो आहे आपला तो कोणता आहे? 15 ऑगस्ट अँड एक्झाम, आणि त्याच्यानंतर आपल्या मॅचेस. म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपल्या 3 ॲक्टिव्हिटी आहे. आता जवळजवळ चालेल, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला क्लासमधून 6th 7th 8th ग्रेडला ज्यावेळेस बोलवतील, त्यांचं मार्च पास असेल, स्पीच असेल किंवा डान्स असेल, तर या ॲक्टिव्हिटी करता करता आपण आपला कधीकडे पण आपण काय करायचं, लक्ष द्यायचे. कारण की आपली काय झालेली की अंडर 14 तुमच्याकडे इतके काही गट्स नाही, इतकी काही जिद्द आहे तुमच्यात की तुम्ही तुमचा गेम इम्प्रूव्ह करू शकता. त्या स्टडीच्या सोबत आता सध्या मॅचेस आहेत. काहीतरी स्किल डेव्हलप करा. म्हणजे काय असं माहिती आहे का, आपल्यामध्ये खूप काही क्षमता असते, पण आपण ती क्षमता ओळखत नाही. फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस आपल्यावर जर एखादी गोष्ट घेतली, फॉर एक्झाम्पल आता जर आपला एक दगड आहे, तो दगड आपल्याला पाहायला लागतो, बरोबर आहे. एक दिवस असं येतो की इतक्या करावं जातो की आपण आपल्या काय करतो, कारण की आपल्या
तयार होतो की अरे हा मला रोज लागतोय, त्याच्यापेक्षा मी याला उचलून याचा साईडला ठेवून देतो किंवा फेकून देतो, म्हणतो की नाही आपण. तर तसं तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये अशी एक क्षमता असते की तुम्ही जर फ्रुटीची टीम आहे, आता जर एखादा जर फॉरवर्ड जर असला किंवा बॅक जर असला, तिने जर ठरवलं की मला गोल होणं द्यायचं नाही, बॅकवाल्याने जर ठरवलं, समोरच्याला किती ट्राय करून द्या, किती घुसून द्या, पण मी त्याला तो बॉल आमच्या याच्यामध्ये गोलपॉटमध्ये जाऊनच येणार नाही, इतकी जिद्द जर लावली तर अंडर 14 जर तुम्ही जर आत्ता जर तयार जर झाले तर 14, 15, 17 3 वर्ष तुम्ही काय होऊ शकता, एकदम स्ट्रॉंग राहता. जर आपण एकदा जर यावर्षी जर टीममध्ये जर आलो 3 वर्ष आपण टीममध्येच राहणार, आपली जागा कोणीही घेऊ शकत नाही, कारण की आपलं स्किल तेवढं डेव्हलप होत असतं. तर त्याच्यासाठी आपण काहीतरी क्षमता आपली दाखवा, आणि ही क्षमता कधी येते माहितीये का, ज्या वेळेस आपण क्लासमध्ये हुशार असतो. हुशार म्हणजे काय, म्हणजे 99, 95 असे पर्सेंटेज पडणारेच हुशार असतात का, नाही. हुशार म्हणजे काय, जर सपोज आपण 80, 85, 75% जरी असले तर आपलं अटेन्शन क्लासमधलं टीचर काय शिकवतात ते, टीचर कोणता टॉपिक शिकवतात ते, कोणत्या टॉपिकवर किती नॉलेज येत आहे आणि आपल्याला ते कुठपर्यंत समजतंय. जर आपल्याला जर समजत नसेल तर एक नाही 10 वेळेस टीचरला विचारा, सर मला हा टॉपिक समजला नाही, परत शिकवा. असं कोणते टीचर का आपल्याकडं मला नाही शिकवायचं जाय असं कोणी म्हणणार आहे का. तुम्ही 10 वेळेस जा, 10 वेळेस शिकवतो. तर तुम्ही आपले जे टीचर्स आहेत त्यांचा फायदा उचला आणि क्लासमध्ये जे शिकवतात ना ते जे शिकवल्यानंतर तुम्ही जे मॉर्निंग प्रेप आणि इव्हनिंग प्रेप, या प्रेप मध्ये एवढं जरी केलं ना की आज मला ह्या 7 लेक्चर आहे, या 7 लेक्चर मधून 6 लेक्चर मध्ये आम्हाला हा टॉपिक शिकवला आणि त्या टॉपिकवर जर आपण जर स्टडी जर केलं ना तर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. त्यासाठी क्लासमध्ये तुमचं काय पाहिजे, त्याच्यावर स्टडी म्हणजे काय, टीचर कोणता टॉपिक शिकवतोय त्या टॉपिक मध्ये काय. आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला विचारतो, तुमच्या गावात राहतात बरोबर, तुमच्या गावाचं नाव काय असतं, बरोबर, तालुका कोणाच्या अंडर येतो,